श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुंकुमार्चन करणे म्हणजे काय, कुंकुमार्चन कसे व कधी करावे, कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरमधील चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. ललित सहस्रनाम, श्री सूक्त, देवी स्तुती, नवार्णव मंत्र, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीने कुंकुमाने यास कुंकुमार्चन म्हणतात. कुंकुमार्चन कधी करावे? अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृतयोग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे. अमावस्येला कुंकुमार्चन करू नये. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे. असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे. कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, यंत्र, ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर मृगीमुद्रेने म्हणजे उजव्या हाताचा अंगठा आणि मधले बोट व अनामिका ह्या बोटाने उजव्या हाताने कुंकू अर्पण करावे. यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे, अथवा कुंकवाने स्नान घालावे. कुंकुमार्चनाचे शास्त्र. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डब्बीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेतील देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून तुम्ही वापरू शकता. महत्त्वाचे.
अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.